आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या मानखुर्द पोलीस स्टेशनच्या जवळ सुरू असलेल्या सभेत अचानक काही तलवारधारी हल्लेखोरांनी शिरून हुल्लडबाजी केली। यातल्या काही जणांनी हवेत फायरिंग केल्याचा आरोप नवाब मलिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलाय। तलवारधाऱ्यांच्या हुल्लडबाजीत काही जण जखमी झाल्याचे देखील वृत्त आहे। या हल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय दिना पाटील हे जबाबदार असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलाय। माजी सहकारी प्रशांत अंकुशराव आपल्या संपर्कात आहेत। प्रशांत, अत्यंत खळबळजनक ही बातमी आहे, काय अधिक माहिती या बाबतीत? आता मानपूर पोलीस स्टेशनच्या समोर याची सभा होती आणि नवाब मलिकांच्या सभेमध्ये काही अज्ञातांनी गोळीबार केला आणि काही तलवार घेऊन आले होते असा नवाब मलिकांचा आरोप आहे। त्याचप्रमाणे तिकडचे जे सभेला उपस्थित असलेल्या माणसांच्या म्हणणं आहे की जे तलवारधाऱ्यांनी येऊन हल्ला केला आणि काही जणांनी गोळीबार केल्याचं म्हटलं जातंय। मात्र या गोष्टीवर पोलीस मात्र सांगण्यास तयार नाहीयेत। त्यांनी एक मेसेज पाठवून सांगितलं की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गोळीबार झालेला नाहीये। पण नवाब मलिकांनी हा आरोप सरळ सरळ त्यांच्याच पक्षाचे माजी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर केलेला आहे। संजय दिना पाटील यांनी स्वतःहून गोळीबार केल्याची घटना झाल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलेलं आहे। आणि याबाबत आता नवाब मलिक आणि त्यांचे कार्यकर्ते हे देवनार पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत। देवनार पोलीस स्टेशनच्या बाहेर नवाब मलिक यांच्यासाठी तर संजय दिना पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। आपल्याला जी माहिती मिळते आहे त्यानुसार संजय दिना पाटील यांच्यावर राष्ट्रवादीच्या सभेमध्ये नवाब मलिक यांनी काहीतरी आक्षेपार्ह विधान केलं होतं। त्याचा राग या संजय दिना पाटीलचा यांना होता व त्यामुळे हा प्रकार घडल्याचं आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार कळतंय। अजित, प्रशांत, एकूण या सगळ्यानंतर तिथे आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कुठले वरिष्ठ नेते पोहोचलेत का आणि संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली आहे का? संजय दिना पाटील यांचं काय म्हणणं आहे? कारण हा जो परिसर आहे सगळा शेजारची दोघांचेही विधानसभा लोकसभेचे मतदारसंघ आहेत, हे माजी खासदार आहेत, नवाब मलिक सध्या आमदार आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती अंतर्गत वाद या दोघांमध्ये आधीपासून आहे, हे सर्वश्रुत आहे। दोघांचे जे पाठीराखे आहेत त्यांची जी पार्श्वभूमी आहे ती देखील काही विवादास्पद पार्श्वभूमी असलेले दोघांचेही पाठीराखे आहेत। त्यामुळे नेमकं काय या दोघांकडून प्रतिक्रिया येत आहेत? आता संजय दिना पाटील काय म्हणतायत का? संजय दिना पाटील यांना फोन करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फोन आता बंद आहे। मात्र नवाब मलिक यांच्यावर फोन केला तर नवाब मलिकांनी स्पष्टपणे सांगितलं की माझ्यावर स्वतः संजय दिना पाटील यांनी गोळी चालवण्याचा प्रयत्न केला पण मी सुदैवानं वाचलो। पण त्यांच्या काही ते 6 ते 7 कार्यकर्त्यांना लागल्याचं संजय दिना नवाब मलिक यांनी आरोप केलेला आहे। या दोघांमध्ये पहिल्यापासूनच काही दिवसापासून काही महिन्यापासून काही पूर्वापारपासूनच यांच्या दोघांमध्ये काही आपसी मतभेद होते। दोघंही एकाच पक्षात जरी काम करत असले तरी एक माजी खासदार आणि एक माजी आमदार या दोघांमध्ये त्यांची बाचाबाची होती। दोघं समोर कधी येत नव्हते। मात्र आज एका मीटिंग मध्ये नवाब मलिक यांनी संजय पाटील खासदार माजी खासदार यांच्यावर काही आक्षेपार्ह विधानं केली, त्याचाच राग धरून हा प्रकार घडलाय असं आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून कळतंय। प्रशांत, मुख्य प्रवक्ते आहेत नवाब मलिक, जबाबदार नेते आहेत संजय दिना पाटील। एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसची आबरू या दोन्ही नेत्यांनी चव्हाट्यावरती आणली असंच म्हणायला लागेल। वरिष्ठ नेते अपयशी ठरले का यांचा वाद सोडवण्यात, हा एक मोठा प्रश्न आहे। आणि अशा पद्धतीनं आपापसात एकाच पक्षातले नेते आरोप प्रत्यारोप करतायत, हे पक्षाचा अपयश आहे का याचाही खुलासा वरिष्ठ नेत्यांना करावा लागणार आहे। धन्यवाद या माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।